आज मी बनवणार आहे बटरस्कॉच केक आणि केक बेक करण्यासाठी मी कढईमध्येच करणार आहे, त्यामुळे कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि केक पात्राला तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती थोडा मैदा टाकून फिरवून घेतला आहे। मैदा पुन्हा झटकून काढून घेतला आहे म्हणजे केक आपला चिटकत नाही बेस। आणि आता केकचं बॅटर तयार करून घेणार आहे। त्यासाठी घेतले आहेत एक बाउल आणि त्यावर ठेवली आहे चाळणी घातलं एक वाटी मैदा। तर मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायची थोडी कमी साखर म्हणजे पाऊण कप साखर, पाऊण वाटी, आणि तो पण छान चाळून घ्यायचा आहे आणि दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे। आणि दुसऱ्या वाटीमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा हे छान आता एकत्र करून घ्यायचं आहे। दोन्ही पिठी साखर आणि मैदा हा पाणी घालून छान त्यात गुठळ्या बनल्या नाही पाहिजे, त्यामुळे छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे त्याला। आणि त्यामध्ये घालते बटरस्कॉच इसेन्स आणि 1 ओघळी तेल, ते पण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये घालते बेकिंग पावडर आणि सोडा, त्यावर थोडी पाणी घालून पुन्हा छान एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे फास्टमध्ये। आणि ते बॅटर आपल्याला केकच्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आणि कढईमध्ये पुन्हा ठेवून द्यायचं आहे बेक होण्यासाठी 30 ते 35 मिनिटे। आणि इकडे आता लगेचच केकची व्हिपिंग क्रीम बीट करून घ्यायची आहे। भरपूर क्रीम होते आणि ती सगळी फेटून घेतली आणि इकडे आपला केक पण स्पॉन्ज रेडी आहे आणि आता आपण तो कट करून घेणार आहोत। छान स्पॉन्ज झालेला आहे आणि तो आता चाकूने दोरा टाकून कापून घ्यायचा आहे। मधोमध 2 भाग करायचे आहेत, त्याचे 3 पण केले तरी चालतात, पण आम्ही 2च करणार आहोत। स्पॉन्ज खूप छान झालेला आहे आणि आता कार्डला पण थोडीशी हे लावून घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम, म्हणजे केक हलत नाही। आणि स्पॉन्ज ठेवून त्याला शुगर सिरपने कव्हर करून घ्यायचं आहे, सगळं शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये। शुगर सिरप घालून घेतलं आहे आणि आता त्यावरती क्रीम लावायची आहे। पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने हा केक आहे, एकदा जरी बघितला तरी करू शकतो आपण, खूप सोपी पद्धत आहे ही। सेम प्रोसेस दुसरा बेस ठेवून पण आपल्याला तीच करायची आहे, फक्त बेस उलटा ठेवायचा आहे। पुन्हा शुगर सिरप आणि पुन्हा क्रीम घालून घ्यायची आहे, सगळीकडून छान शुगर सिरप लागलं पाहिजे आणि त्यावरती ही क्रीम घालून घेते आहे। साईडने पण सगळ्या बाजूंनी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे पायपिंग बॅगने। छान प्लेन करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी। आता हा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देते आणि तोपर्यंत पुन्हा बीटरने बीट करून घेते क्रीम, थोडा फूड कलर ॲड करून। बटरस्कॉच आहे त्यामुळे थोडासा येलो कलर मी त्यामध्ये घालून घेते आणि इकडे आता ड्रायफ्रुट्स घेतले 4-5 काजू आणि बदाम, ते कुटून घ्यायचे आहे। असे कुटून घेतले आहे आणि आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत। साखर घेतली आहे 4 चमचे आणि त्याचा पाक करून घेते मी। त्यामध्ये हे काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहे, थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता पुन्हा।
ज्या ताटलीमध्ये आपल्याला करायचं आहे प्लेटमध्ये, त्यामध्ये थोडेसे तूप लावून घ्यायचं आहे. काजू आणि बदाम सगळे त्यावरती घालून घ्यायचे आहे. ही चिक्की झालेली आहे तयार आता ड्रायफ्रूट्सची. पुन्हा ती मोडून घ्यायची आहे आणि थोडीशी क्रश करायची, कुटून घ्यायची आहे. सोपी पद्धत आहे बटरस्कॉच बनवण्यासाठी. त्यावरती हा क्रश केलेले काजू बदाम त्यावरती घालून घ्यायचे आहे आणि नोझलच्या सहाय्याने थोडेसे फ्लावर्स करून घ्यायचे. हे आपला केक इथे रेडी आहे आणि साईडनी पण इथे छान छान फ्लावर्स किंवा डिझाईन अशी करून घ्यायची आहे. हे बघा आपला केक इथे रेडी आहे. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.